किती दिवस जगला माहितीये तुम्हाला? 140 वर्ष पुन्हा जगला. म्हणा 100 संकटामधून किती वर्ष जगला? 140 वर्ष जगला. मग आता तुम्ही ज्या संकटामध्ये आहेत अजून तुम्हाला किती वर्ष जगायचे? आता समजा तुमचं वय 30 आहे, अजून किती पल्ला गाठायचा आहे, किती मर्यादा आहे जगण्याची? आता देव तेवढं जगवलं तुला. हालेलुया. या असं घाबरू नका की ऍक्सिडेंट मध्ये आता मी मरल, कारण हे खजुरीचा उल्लेख काय आहे? खजुरी सारखं, म्हणजे खजूर त्या वाळवंटामध्ये येतं, खजूर वाळवंटामध्ये येतं आणि ते पीक देतं, तिथं पाण्याची सोय नसते. तसं देव तुम्हाला या संकटामध्ये सुद्धा असा वाढवत की तुम्ही घाबरू नका की मला काय होते की आता माझं संकट 30 मध्ये आता काही नाही, आता लेकरं सोडून द्यावं लागेल, हा माझं काम संपलं, आपण कधी कधी म्हणतो का नाही? आपण घाबरायचं नाही. देवाचा प्रॉमिस आहे. खजुरीचा उल्लेख का केला देवानं? कारण देव तुम्हाला दीर्घ आयुष्य देणार आणि देवामध्ये तुम्ही सुरक्षित आहोत, कारण तुम्हाला कोरलं जात आहे. त्या मंदिरामध्ये तुम्हाला कोरलं जात आहे. किती जणांना वाटतं आता एखादी वस्तू जर कोरली तर आपण काढू शकतो का? ते नाही काढू शकत. मग तुम्ही देवाच्या मंदिरात रोवलाय, रोपासारखं तुम्हाला जर पुरलंय या लावलंय रोपासारखं, तर तुम्हाला आता तिथून कुणी काढू शकत नाही.